श्री स्वामी समर्थ। पाहून दुर्लक्ष करू नको। जर का स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल। स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि या संवाद नंतर तुमचे जीवन कायमची बदलणार आहे। तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल, ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल। तुमचा यावर विश्वास असेल तर आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भाग्यवंत ठराल। मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात। तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। श्री स्वामी समर्थ। तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते। गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीशी, बोलली मनांच्या दंभ इत्तीशी, असा अविनाशी स्वामी माऊली। जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरासा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही। श्री स्वामी समर्थ। देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे। त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे। ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल। जा, तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात। ब्रह्मांड नायक। जाणीव ठेव शुद्ध मनाशी, काय व्यर्थ बरडतो। कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवित। जाणले स्वामी तुम्ही माझ्या मनीचे, भाव म्हणूनच ओठावर असते केवळ देवाचे नाव। देवाची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा। बंद केले नयन माझे चित्तरूप बघूनी तुझे। स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे, या जगाचा विश्वास ठेव। जिथे संपते मर्यादा तुझी, इथून साथ देतो मी तुझी। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे। श्री स्वामी समर्थ। उगाची भीतोशी भय हे पडू दे, जवळी स्वामी शक्ती ती कडू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास। डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास। श्री स्वामी समर्थ। येणारे संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला येण्याआधी विचार करावा लागेल। तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी। तुझी फसवणूक होऊ देणार नाही। साधं सोपं जगावं, दिल खुश हसावं, न रास्ता रडावं। राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं। कितीही संकटे आले तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह स्वामींच्या मांडीवर असावा। मी शरीराने तुम्हाला दिसत नसतो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील। श्री स्वामी समर्थ। तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूँगा, ओ जो तूने सोचा ही नहीं। यही जीवनाचे नश्वर स्वरूप जाणारे, निष्काम कर्म करावे। मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।
संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकच तुमचा परिचय देते. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नावावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्यकाळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओट्याशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. ध्येय साध्य करणे किती कठीण असते, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव येतो. चिंता आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजे. उगाची भीतो कशाला, भय हे पडू दे. जवळी उभी स्वामी शक्ती ती कडू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्यांचा. शुद्ध अंतःकरण ठेवून नाव घेतले तर मग भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे किती कठीण असते, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असते. काहीच नाही, प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एक सोडणार नाही. वाईट वेळ साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मूड कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण ते सगळ्यांचा विचार करतात. त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाला आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीकधी वाईट विचारांचाही करावा. काहीतरी उपास अहंकाराचा करावा, कधी उपास मीपणाचाही करावा. कोणाची त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी देव आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व नेहमी आनंदी, सुखी, समाधानी आणि निरोगी राहोत हीच देवाचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.